नमस्कार. स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे गेले बरेच दिवस म्हणजे जवळजवळ दीड पावणे 2 महिना हो त्याला व्हिडिओ येत नव्हते. तर त्याबद्दल क्षमा असावी. तर आज मी पुन्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. काही झालं तरी आपल्याला आपलं काम थांबवून चालत नाही, पुढे जावंच लागतं. माझी आजची रेसिपी आहे कोल्हापुरी भडंग. मधल्या वेळेला आपण छोटीशी भूक वगैरे लागली तर पटकन आपल्याला तोंडात टाकता येतो. तर आज आपण बघूया कोल्हापुरी भडंग. तर त्यासाठी साहित्य घेतले 200 ग्राम कुरमुरे, पाऊण वाटी शेंगदाणे, फ्रेश कढीपत्ता, 15 ते 20 पाकळ्या ठेचलेला लसूण, आपल्याला जिरे लागणार आहे, मोहरी, हिंग, पिठी साखर, हळद, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण भडंग बनवायला घेऊया. तर भडंग बनवण्यासाठी इथे मी गॅसवर मोठा टोप ठेवलेला आहे. आपण सुरुवातीला तेल टाकून घेऊया. इथे मी मोठे 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे. आता आपण सुरुवातीला शेंगदाणे फ्राय करून घेऊया. छान अगदी कुरकुरीत लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर इथे शेंगदाणे बघा व्यवस्थित फ्राय झाले, लालसर छान झाले की कुरकुरीत झाले की काढून घ्यायचे. आता आपण ही काढून घेऊया. आता इथे शेंगदाणे काढून घेतलेत. आता त्याच तेलात लसूण घालूया. लसूण सुद्धा एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायला. इथे लसूण सुद्धा छान फ्राय झालेला आहे. तर आपण गॅस बारीक करूया. अर्धा चमचा मोहरी टाकूया, अर्धा चमचा जिरे घालूया, थोडा हिंग घालूया, फ्रेश कढीपत्ता घालूया, तो थोडा छान कुरकुरीत फ्राय करूया. पुन्हा गॅस बारीक करूया. थोडीशी हळद पावडर घालूया, 2 चमचे मिरची पावडर घालूया, आता आपण कुरमुरे घालूया. आता मिक्स करून घेऊया. बारीक गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण फ्राय केलेले शेंगदाणे घालूया, चवीपुरतं मीठ घालूया, आणि भरपूर पिठी साखर घालूया. दोन 3 चमचे पिठी साखर घातली. आता हे छान मिक्स करून घेऊया. त्याच्यात शेंगदाणे जास्त घालायचे म्हणजे त्याला चव छान येते. घरच्या साहित्यात हा पटकन बनतो. मुलांना सुद्धा भूक लागली तर पटकन बनवून आपल्याला देता येतो. तर आपण वरून झाकण ठेवूया आणि एकदम मंद गॅसवरती 2-3 मिनटं वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया.
गॅस बंद करूया. थोडं परत एकदा परतून घेऊया. हा भडंग तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा मग काही जणांना कांदा टोमॅटो टाकून सुद्धा आवडतो, तर तसाही खाऊ शकता. असा हा स्वस्तात मस्त आणि झटकन बनणारा कोल्हापुरी भडंग खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.